हॅलो, दिस इज दुर्गा. वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? तर आज आम्ही आलो होतो मुलुंड ईस्टच्या चिंतामणी गार्डनमध्ये. तसं तर मी पहिलेसुद्धा ब्लॉग टाकला इकडचा, पण आता सध्या थोडंसं रिनोव्हेशन तिकडे केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. हे आहे एंट्रन्स. एंट्रन्सला असं असं झाडांनी केलं आहे त्यांनी. चला तर मग बघूयात गार्डनचा व्ह्यू. तसं तर आम्ही फिरण्यासाठी म्हणजे बसण्यासाठी गार्डनमध्ये थोडासा टाईमपास करण्यासाठी आलो होतो. तर म्हटलं चला गार्डन तुमच्यासोबत शेअर करूया कसं आहे. हे बघा इकडे सगळं असं मुलांना ना खेळण्यासाठी आहे, म्हणजे मुलांचा प्ले सेक्शन आहे. इथे सगळ्याच वयोगटातली माणसं येतात, चिल्ड्रेनपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या. ग्रीनरी तर बघतच असाल. गार्डन म्हटलं की ग्रीनरी, आणि ग्रीनरी म्हटलं की काय, मजाच मजा, शांतता. हे बघा इथे कारंजे आहेत. कारंजे आहेत आणि मी स्टाईल मारणार नाही असं कधी होईल का? कोणाकोणाला कारंजे आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर फार आवडतात कारंजे. चला तर आता दुसरं सेक्शन दाखवते. तसं तर खूप मोठं गार्डन आहे, चालून चालूनच पाय दुखतात. हे बघा इथे असं बसण्यासाठी केलेलं आहे. इथे ॲक्च्युली ओल्ड लोकांची टीम आली होती, त्यांनी मस्तपैकी टिफिन वगैरे आणून तिथे खात होते, म्हणून तिथे काही व्हिडिओ जास्त शूट केला नाही. मी तिकडूनच परत आलो. हे पण इथे असं बसण्यासाठी आहे. इथे अशी थीम केली माशांची, फिश टँकसारखी थीम केली. तर म्हटलं चला इथे पण एखादा व्हिडिओ बनवूया. मग इथे फोटो पण काढले आणि कॉमेडी व्हिडिओ पण बनवला. शॉर्टमध्ये अपलोड केला आहे. आवडला तर नक्की लाईक करा. मिडल क्लासवाल्या घरच्यांची मेंटॅलिटी पण काय असते. सिरियलमध्ये लव्ह स्टोरी जर कंप्लीट होत नसेल तर त्यांना खूप दुःख होतं, पण तेच स्वतःचं पोरगं किंवा पोरगी लव्ह स्टोरीबद्दल नाव जरी काढलं तरी त्याला तोड तुडवतात. तर चला व्हिडिओ काढून झाल्यानंतर पुढे एक्सप्लोअर करण्यासाठी गार्डन चालायला लागलो, कारण की उजेड होता. उजेडामध्येच फोटो काढायचे होते, बघायचं होतं गार्डन, कारण अंधार लगेचच पडून जातो. अशी स्टाईलही मारायची होती. तुम्ही मारता की नाही असं गार्डनमध्ये गेल्यानंतर स्टाईल? नक्की सांगा कमेंटमध्ये. हे असं सुकल्यानंतर असं रेड रेड होतं, ते मी सांगत होते. आणि इकडे बघा आता इथे गेल्यानंतर तर किती छान आहे. तिथे ॲक्च्युली पाणी नाही चालू केलं अजून. पाणी सोडल्यानंतर तिथे कारंजे खूप छान दिसतील. हे बघा इथे इथे असं पाणी सोडणार ते, मग तो एरिया खूप छान होऊन जाईल. इथे पण काय मी एक रील केली. आज हवाओं ने बंसी बजाई, दिन कहे दिल की बात बताई, ले डूबे मेरे पागल मन को ये तेरे प्यार की गहराई. गाणं लावू शकत नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये गाणं बोलले. शॉर्टमध्ये ॲड केलं आहे. आवडलं तर लाईक नक्की करा. यूं ही बिन बात के छलके जाए हंसी, डोले जब हवा लागे गुदगुदी. यूं ही बिन बात के छलके जाए हंसी, डोले जब हवा लागे गुदगुदी. चला कसं वाटलं मग? इथे बघा किती छान छान फुलं होती झाडांना. झाडंही छान होती आणि त्यांची फुलंही छान होती. त्याच्यामुळे ते फोटोमध्ये कॅप्चर करणं तर बनताही यार. काय निसर्गाची किमया आहे.
खूप छान. त्याच्यासमोर काही शब्दच नाही आहेत. आपण तर थांबवूच शकत नाही फोटो काढण्यासाठी. मला याला असं फोटो पण काढायचा होता आणि असं सोडून त्या फांदीला असं सोडून व्हिडिओही काढायचा होता. हे बघा, हे पकडलं आणि हे सोडलं. व्हिडिओ कॅप्चर केला. असं तुम्ही कधी करता का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, इथे पण दुसरे कारंजीत पण हे चालू नव्हते केले. हा जुना कारंजा आहे जो आता बंद आहे सध्या, आणि तो नवीनवाला चालू आहे. हे सगळं असं बसण्यासाठी छान तिथे माणसं बसू शकतात. आम्ही थोडा वेळ बसलो होतो आणि त्याच्यानंतर मग परत चालायला लागलो. त्यांनी मस्त असं झाडाला शेप केला, ते मी दाखवत होते. असं त्रिकोणी ख्रिसमस ट्री सारखा. आणि हा, याचं नाव काय आहे तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर माहिती आहे, पण मी तुम्हाला विचारते. हे बघा, इथे डस्टबिन पण खूप छान छान आकाराचे ठेवलेत. इथे हा कुत्र्याच्या चेहऱ्याचा होता, त्याच्यामुळे त्यालाही कॅप्चर केलं. याचं नाव तुम्हाला सांगायचं कमेंटमध्ये. तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता ॲक्च्युली तिथे. आणि हा, हे बघा, हे काय, हा पण डस्टबिन आहे, वांग्याचा डस्टबिन. ही मोठी वांगी बघा, मोठी वांगी. पुढे जाऊन जरा बसलो आणि मग तिथेही रील केली. ती रील मी माझ्या आवाजामध्ये ऐकवते. किसी ने देखा तो नहीं तुम्हें आते, नहीं मैं आई हूँ छुप के छुपाते, देर कर दी बड़ी जरा देख तो घड़ी, ओफो ओफो मेरी तो घडी बंद है. घडी बंद आहे म्हटलं की माझी घडी चालू होत होती. तिथे बघू शकत असाल तुम्ही, परत जाऊन बघा. जल्दी जल्दी फिर ना कहना अभी आई अभी जल्दी, तो आओ पास बेटे पलो पल, आज नहीं कल, क्यों क्यों आज नहीं कल, ये तो एक बहाना है, वापस घर भी जाना है, कितनी जल्दी ये दिन गुजरते हैं. टाटा, अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे जब तुम कहोगे, कल मिलो या परसों, परसों नहीं नरसों, कहाँ यहाँ जहाँ कोई आता जाता नहीं, अच्छा तो हम चलते हैं. तर चला, मग कसं वाटलं गार्डन, कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे काही फोटोज कॅप्चर केले होते, ते मी आत्ता शेअर केले. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.